हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर हा जो व्हिडिओ आहे तो 4 ते 5 दिवसाचा असा एकत्र व्हिडिओ तयार केलेला आहे. कारण का वेळ पण तशीच आहे आणि व्हिडिओ काढायला कोणाला टाईम पण नव्हता. जे आहेत ते व्हिडिओ म्हटलं त्याला एकत्र करावेत आणि व्हिडिओ करावा. तर साफसफाई जवळजवळ 2 ते 3 दिवस चालू होती आमची. गावाला जाऊन येऊन अशी चालूच आहे. कारण का दिवस पण कमी आहेत आणि जसं आम्हाला जमल तसं आम्ही कामं करतो आहे. आणि 2 ते 3 दिवस राहिलेत आता गणपती बाप्पाच्या आगमनासाठी. तर चला मग. तर आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्याची बघा आवरावरी चालले आणि सामानाची ने-आण. आता गावाला जाऊन तिकडे हे सगळं सामान ठेवणार, परत येणार. 2-3 राऊंड होतील. एवढं सामान आहे, भरपूर सामान आहे. ढोलकी न्यायचे, हे सामान आहे. अजून भरपूर सामान न्यायचं बाकी. ह्यात पण सामान आहे. सगळं सामान न्यायचं. हा एक बॉक्स भरलाय. हा एक, आता हे आणखीन एक बॉक्स भरताय. चालूच आहे सगळी साफसफाई पण चालू आहे एकीकडे आणि ने-आण पण चालू. जसं वेळ भेटेल तसं सामान नेतो, आणतो. दळणाचं ठेवा, आता दळण तो केलाय ना तो ठेवा. तर आता हा दुसरा दिवस आहे आणि इकडचं सामान तिकडं न्यायचं. जे काही पडदे वगैरे मी धुवायला आणले होते इकडं ते पण घडी घालून वाळवून वगैरे ना ते पण न्यायचे तिकडे लावण्यासाठी. तर तेच चालू आहे आणि इकडं पण पसारा होतो आहे, तिकडं जाऊन तिकडं पण आवरायचं, असा एकदम लोड पडतो. आणि त्यांना मी पाठवलं गावाला आणि मी आणि गौरी आलो आहोत साडीच्या दुकानामध्ये. कारण का गौरीसाठी साडी पण घ्यायला मला जमला नाही, असा वेळच मिळाला नाही. कारण का गावाला जायचं यायचं, इकडचं आवरायचं तिकडचं आवरायचं, असं हे होते, खूपच लोड पडतो. त्याच्यामुळं मग जसा वेळ मिळेल तसं आम्ही खरेदी पण करतो आहे, आवरावरी पण चालली आहे, म्हणजे गडबडच चालली आहे आमची. तर आता साडी सिलेक्ट करण्यासाठी गौरी आणि मी आलो आहोत. तर बघूया कसं काय होतं आहे, कोणती साडी सिलेक्ट करते आहे गौरी, आणि त्यानुसार आम्ही आता गौरी मातेसाठी साडी पण घ्यायला आलेलो आहोत. येस, मानाची नवसाची आमची गौरी. नाही, असा कलर पण नाही. खरं तर आहे ना साडीचे कलरच सिलेक्ट करायला एवढा वेळ जातो आहे ना, म्हणजे मला जो आवडतो तो गौरीला आवडत नाही आहे असं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला जरा वेळ लागत आहे साडी सिलेक्ट करायला. मुलींचं पण असंच असतं की आपल्याला जे आवडतं ते त्यांना आवडत नाही आहे, असं आहे. तर चला मग आता कोणती सिलेक्ट करते ते बघूया आणि मग नंतर दिसेलच तुम्हाला कोणती साडी आम्ही नेसवणार गौरी मातेला ते. तर इथे गणपती बाप्पाची थोडी गडबडच झालेली आहे. यावर्षी म्हणतात ना गणपती बाप्पाने आमची परीक्षा बघितली, तसंच झालेलं आहे. जो आम्ही गणपती बाप्पा सिलेक्ट केला होता त्याचं थोडंसं म्हणजे आम्ही जे डेकोरेशन सांगितलं त्यानुसार ते करत नव्हते आणि त्यांना जे जमणार नव्हतं. म्हणून मग मुलांचं चाललं होतं की नाही आपण काय करूया की गणपती बाप्पा दुसरीकडे घेऊया, जिथे आम्ही नेहमी सांगतो तिथे नाही घेतला, मग दुसरीकडे घेतला. आणि ते पण रात्रीच्या रात्रीतच सिलेक्ट केला. जिथे सिलेक्ट केला होता त्यांनी नाही बोलले, तर मग लगेचच दुसरीकडे जाऊन सिलेक्ट केला आणि म्हटले की आम्ही घरीच डेकोरेशन करतो म्हणून. तर आता गणपती बाप्पा आलेले आहेत घरी, आपल्या आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आता डेकोरेशन चाललं आहे. आता मुलांच्या आवडीनुसार ते त्यांना सजावट करणार आहेत की जसं पाहिजे तसं त्यांना. तर तेच चालेल. जवळजवळ रात्रीचे 11 साडे 11 वाजलेले आहेत आणि त्यांचं चाललेलं की हे असं लावायचं ते तसं. मी थोडंफार सांगते, ते थोडंफार सांगतायत आणि मुलांच्या डोक्याने मुलं सजवत आहेत. माझ्याकडे काहीच नाही आता. 2 ग्लू आणायला पाहिजे प्रत्येकाला वेगवेगळे, छोटेवाले 2 नव्हते काही, छोटे एवढंच होतं. बघायला पाहिजे, देत असतील ते ग्लू. कोणते ते डेकोरेशन वाले ते माल ह्याच्यात घेत असतील ना, देत असतील ते. लास्ट पर्यंत आहे का? कट करायला काय होतं मग विषय लागलं ना मूर्तीला थोडा तुकडा लावून घेतो रे मी. आधी कट करून हे नाही दुसरं पुन्हा
चला चहा बिस्किट खावा. काल रात्री 3 वाजवले आणि आता सकाळी किती उशिरा उठले ना रे तुम्ही? 4:30 झाले दुपारचे. 4:30 वाजले, पण दुपारी उशिरा उठले तुम्ही. मी 12 वाजता उठलो, ताईला लवकर उठले उलटा. हा ना. हो ताई गिरट्या झाली उठली. आणि परत उठून नाश्ता करून आंघोळ्या वगैरे झाल्या आणि परत लागले डेकोरेशन. आता तरी पण 2 तास झाले आम्ही अजून डेकोरेशन करतो. अजून चालू- करायचं बाकी आहे. अजून काय 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 आयडिया येतात आणि काय काय अजून वाढतंय त्याच्यात. अजून इकडं लावायचंय, काय तिकडं करायचंय. अजून हे लावायचंय इथे. इथे लावायचं. हा सेम सेम बरोबर. लावून टाक. लगा दिया जाए. मस्त मस्त. आणि घरी बनवलंय हा. हे घरी हे बनवलं, सगळं हे 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 हा. हे सगळं घरी बनवलंय आम्ही. त्यात ना जांभळा कलर पण होता. नको रेडला मॅच होतो. म्हणलं सिमिलर वाटते ना, म्हणजे तोंड वगैरे. सगळं बघ हा, ना, हा. सगळं. खालचा डायमंड, वरचे हात आणि वरचे डायरेक्ट आणि कान आणि हे डायरेक्ट. आणि हे सेम मिळालंय ना. हा ते त्यांचं सेम आहे. त्यात कसं झालंय, 2च दिवस राहिलेत बाप्पा येण्याची तयारी अजून आमची चालूच आहे. ऐन टायमाला आमचं झालेला आहे गोंधळ. तो आता नाही बोलायचं, काय जाऊ द्यायला. आता बाप्पांचं काय इच्छा असेल ती बाप्पा करून घेतायत, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे. आणि इकडं आहे ना थोडंफार आणखीन सामान न्यायचं राहिले घरी, त्याचं पण चाललेलं आहे. आणि हे जे शेट आहेत, हे शेट आज दमलेले आहेत भरपूर. आता बदले ते शेताचं कामा. कारण काही ह्यांना ना मागत नाहीये. काम पण करायला मागत नाहीये आणि गावाला जायचंय मला. सगळं काय. कारण का गावाला माझं काम आहे महत्वाचं. हे इथं काय माझं काम नाही, हे मुलांचं काम आहे. तर तिकडे मला नेऊन सोडत पण नाही. तुम्हाला पण येणार मीच आहे ना. राहिलं, तुझं कसं नाही. येणार आहेत पण आता माझा रिकामा वेळ इकडे आहे. काय नाही का, shooting करा. इकडे जास्त गणपती करा. बाप्पाच्या घरी येतात ना, त्या घरची साफसफाई, काय ठेवायचे, काय करायचे, ते ओढ जास्त सगळं असते. करून आणा. सगळं करून आले तुम्ही. मग त्या आमची- अजून चालू आहे, अजून चालू आहे, अजून चालू आहे काम. काम बाप्पा आला तरी संपत नाही. संपत नाही. आणि जरी बसले ना बाप्पा आपले मखारीमध्ये, तरी पण आपलं कसं असतंय, अरे हे केलं असतं, आणखी ते केलं असतं, जाऊ दिलं आता पुढल्या वर्षी. म्हणजे मन काय आपलं भरत नाही. आणि तो पुढल्या वर्षी कधी येतच नाही. आम्ही दरवर्षी म्हणतो, दरवर्षी आयडिया एक 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 येतात, नाही यावर्षी करायचं का, ह्यावर्षी करायचं असं म्हणतो. आणि काय होतं, जेव्हा तयारी सुरू होते तोपर्यंत वेळ पण पुरत नाही आणि मखारीमध्ये बसेपर्यंत आपलं मन काय भरत नाही. काय असतं काय माहिती असं, पण आमचं दरवर्षी तसंच असतं, नाही अजून काहीतरी कमी, अजून काहीतरी कमी. चला यांचं डेकोरेशन चालूच आहे आता. आता शेड बसलेले तो शेड गाडी मध्ये आहे. डेकोरेशनची चाललेली आहे. आता ना तू बरोबर. हो आणा, रीळ आणा आणि तो बॉक्स आणा. ये ना. तर हा जो दिवस आहे तो हरतालिकेच्या आदल्या दिवशीचा दिवस आहे. आणि आम्ही दुपारी निघालो 2-2:30 वाजता आणि गावाला पोचलो. तर पोचल्यानंतर मग डेकोरेशन करायला घेतलं आणि चाललेलं आहे डेकोरेशन. आता फायनल कसं काय होतं आहे ते बघूया. आणि मुलांना काय आवडतं आहे काय नाही त्यांच्यानुसार ते डेकोरेशन करतात. तर बघूया आता काय करतायत ते. बरोबर आहे बघ. दे. उद्या अनेक हात स्वप्न
एखादं बुद्धी बघितलं काय बोलतात? मध्ये घंटी लावून बघ बा. पुढं पुढं आलं. तर हा जो दिवस आहे तो हरतालिकेचा दिवस आहे आणि आता घरचं जर फुल अँड फायनल डेकोरेशन झालेलं आहे. मखार सजवून झालेली आहे. रात्रभर जागले, मखार सजवली आणि हे ओंकार आलेले आहेत घरी फ्लॅटवरती. आणि गणपती बाप्पांना जे सजवायचं होतं ते पण सजवून झालेलं आहे आणि खरंच खूप सुंदर अशी मनमोहक मूर्ती सजावट केलेली आहे मुलांनी. पहिल्यापेक्षा खूपच त्यांचं आणखीन म्हणतात ना रूप खुललेलं आहे तसं आहे. तर आता आम्ही गावाला निघालो आहोत आणि आता गावाला जाता जाता जिथे तिथे बघा गणपती बाप्पांचं आगमन असतं. तर जाता जाताच हे जे गणपती बाप्पा आहे त्यांचं आम्हाला दर्शन झालं. तर त्यांचा थोडाफार असा व्हिडिओ शूट केला. म्हटलं चला थोडंफार दाखवा म्हणून. तर आता इथे तुम्हाला बघू शकताय तुम्ही कसं काय दिसतंय मखार सजवल्यानंतर. आणि जे म्हणतात ना रात्रभर जागून जी मेहनत केलेली असते आणि जर झाले की आपल्याला कसं मन प्रसन्न होतं तसं झालेलं आहे. पण आणखीन आहे ना थोडंफार कमी आहे. बघूया कसं काय होतं आहे. ते लाईटिंग वगैरे अजून करायची बाकी आहे थोडी. तर ते पण करणार आहोत. आणि पहिले जे गणपती बाप्पा होते ते तुम्हाला दाखवते. थोडीशी व्हिडिओ त्यात टाकते मी. आणि आता फायनली मखार आपली पूर्ण तयार झालेली आहे. लाईटिंग वगैरे सगळं लावलेलं आहे. आणि जेव्हा ह्यात आपल्या गणपती बाप्पांचं स्थापना होईल तेव्हा तर काय वेगळीच अशी शोभा येईल. तर खूप प्रसन्न वाटते आणि झाल्यानंतर आहे ना जो मेहनतीचं जे फळ असतं ना ते खरं भेटलं असं वाटतं. तर आता फायनली सगळं घरातलं आवरून मखार पण सजवून झालेली आहे. फक्त आता राहिले ते आपली बाप्पांची स्थापना राहिलेली आहे. आता ते करून घेणार उद्या सकाळी. आणि चला मग आता मी माझ्या व्हिडिओला इथंच थांबवते आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ 3 ते 4 दिवसांचा एकत्र करून पाठवलेला आहे. आणि मुलांची मेहनत कसे वाटले आमचे गणपती बाप्पा ते पण सांगा. तर चला मग मी माझ्या व्हिडिओला आता इथेच एंड करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.